उमराणे नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार. अखंड हरिनाम सप्ताह, संगीतमय रामकथा अन भव्य दिंडी सोहळ्याची जय्यत तयारी. अधिक पुरुषोत्तम मासानिमित्त येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवार दिनांक 21 पासून अखंड हरिनाम सप्ताह, संगीतमय रामकथा तसेच महिलांसाठी बिल्व अर्चना पूजेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. गावातील जागृत ग्रामदैवत श्री रामेश्वर भगवान यांच्या कृपेने व संत महंतांच्या प्रेरणेने गेल्या अनेक वर्षापासून ही धार्मिक परंपरा उत्साहात साजरी केली जाते. सप्ताहानिमित्त गावातील चौकामध्ये भव्य मंडप उभारण्यात आला असून आकर्षण डेकोरेशन करण्यात आले आहे. तसेच मुख्य रस्त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आल्याने संपूर्ण गावाला भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले असून सर्वत्र धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सप्ताह काळात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने रंगणार असून गुरुवार दिनांक 21 रोजी हरिभक्त परायण केशव महाराज मुळीक यांच्या कीर्तनाने सप्ताहाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर उल्हास महाराज सूर्यवंशी, संदीपन महाराज शिंदे, योगीराज महाराज गोसावी, अनिल महाराज पाटील, डॉक्टर जयवंत महाराज बोधले तसेच उमेश महाराज दशरथे यांची रसळ कीर्तने भक्तांना आध्यात्मिक मेजवानी देणार आहेत. बुधवार दिनांक 27 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत संपूर्ण गावातून भव्य दिंडी सोहळा काढण्यात येणार असून सायंकाळी दीप उत्सव साजरा केला जाणार आहे. तर गुरुवार दिनांक 28 रोजी गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल. सप्ताहादरम्यान दररोज पहाटे काकडा भजन, महिलांसाठी बिल्व अर्चना पूजा, संगीतमय रामकथा, हरिपाठ आणि रात्री श्रीहरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दानशूर अन्नदात्यांकडून भाविकांसाठी अल्प उपहार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या भक्तिमय सोहळ्याच्या पंचक्रोशीतील नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह आयोजन समिती, रामेश्वर भजनी मंडळ आणि व्यासपीठ चालक हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज कोल्हे यांनी केले आहे. S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे. दत्तू नाना. आपण जर बघितलं उमराणेमध्ये अनेकदा सप्ताहांचे कार्यक्रम झाले, परंतु यावर्षी हा सप्ताह इथं नियोजन आयोजन करण्यात आलेला आहे. उमराणेकर जर म्हटलं तर त्यांचा नेहमीच अशा कार्यक्रमांमध्ये मोठा जल्लोष असतो, सहभाग असतो आणि कार्यक्रमही चांगल्या पद्धतीने पार पाडत असतात. आज त्यातूनच हा सप्ताह या ठिकाणी उभा राहतोय. काय नक्की नियोजन आहे, नियोजन प्रयोजन काय आहे, काय नक्की सांगाल? नक्की सांगायचं म्हणजे आमच्या गाव ही रामेश्वर नगरी आणि या गावाची 46-47 वर्षापासून परंपरा आहे. या सप्ताहाची अधिक मासचा 3 वर्षात हा सप्ताह होत असतो आणि यावेळेस थोडा आगळा वेगळा आहे. आणि आयोजक हे महाराज लोक एकदम महाराष्ट्रातले सुंदर महाराज आहेत, चांगले चांगले महाराज आहेत. ते महाराज मिळवण्याचा आम्ही 2 वर्षापासून प्रयत्न करत होतो, पण रामेश्वराच्या पुण्याईने आम्हाला ते महाराज भेटले आणि सर्व गाव धावत आहे महिन्यापासून. आता 8 दिवसापासून तर सर्व म्हातारे तरुण सर्व धावून राहिले आणि भजनी मंडळाच्या मागे सर्व गाव एकदम खंबीरपणे उभा आहे. त्याच्यामुळे या गावाचा हा कार्यक्रम आणि महाराष्ट्रभर कसं जाईल बा गावाचं नाव आणि ह्या गावाची खरी परंपरा, या गावाचं नाव या वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्रभर गेलं आणि आम्ही ती परंपरा आज हे तरुण भजनी मंडळ, आमचे भजनी मंडळाचे अध्यक्ष, आम्ही ते नाव आम्ही टिकून आहेत आणि गाव आमच्या मागे खंबीरपणे उभं आहे. सर्व इतर राजकारण हे ते काही नाही, पण सर्व गाव धावून राहिलं. ज्याच्या त्याच्या मनात आलं ते सर्व काम रात्री 12-1 वाजेपर्यंत काही मंडळी काम करत होती 2 दिवसापासून. त्याच्यामुळे हा कार्यक्रम कसा यशस्वी होईल त्याच्यामुळे सर्व गाव धावून राहिलो. त्याच्यामुळे काही अडचण नाही. दिलीप देवरे. तर नेहमीच या ठिकाणी मोठे कार्यक्रम पार पडत असतात आणि आता हा जो अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी जी पूर्वतयारी सुरू आहे, नक्की कार्यक्रमाचं पुढचं नियोजन कसं आहे, कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे, काय नक्की सांगाल? आमच्या दत्तू नानाने सांगितल्याप्रमाणे ही फार जुनी परंपरा आहे आणि खरोखर म्हणजे उमराण्याच्या सप्ताहाचं महत्त्व हरिभक्त पारायण वैकुंठवासी पठाडे महाराजांनी ही परंपरा जास्त नावारूपाला या गावात आणली आणि ज्ञानदेवदादा देवरे यांच्या काळात तो सुरू झाला होता. पण त्यांच्यानंतर गावाने, ग्रामस्थांनी आणि उमराण्याच्या भजनी मंडळांनी अतिशय चांगल्या परिश्रमाने त्रिवार्षिक म्हणजे अधिक मासात हा सप्ताह होत असतो आणि चांगल्या पद्धतीने कसा यशस्वी होईल याच्यासाठी सगळं गाव प्रयत्न करतं, ग्रामस्थ चांगली मदत करतात आणि विशेष म्हणजे या
ह्या वर्षाच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य सांगण्यासारखं म्हणजे महाराष्ट्रातील जे नामवंत कीर्तनकार आहेत की सहजासहजी त्यांची तारीख आणि योग्य वेळी मिळणं हे फार अवघड असतं आणि त्यातल्या त्यात अधिक मासमध्ये मिळाली तर हे खरोखर या आमच्या भजनी मंडळाचं प्रयत्नांना यश आलं आणि एक अतिशय सुंदर आणि अद्वितीय असा हा कार्यक्रम राहील। या कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी पहाटेचा काकडा झाल्यानंतर सकाळी 8:30 वाजता बिल्व अर्चनाचा कार्यक्रम होत असतो। तो संपल्यानंतर लगेचच संगीत रामायण कथा त्या 10 ते 12 या वेळेत होईल। 12 नंतर जेवणं होतील, महाप्रसाद असतो। महाप्रसादानंतर लगेच 4:30-5 वाजता एक संगीतमय चांगल्या पद्धतीने हरिपाठ होत असतो की तो खरोखर बघण्यासारखा असतो आणि हरिपाठ संपल्यानंतर परत महाप्रसाद होतो। महाप्रसाद झाल्यानंतर रात्री 9 ते 11 हा कीर्तनाचा कार्यक्रम असतो, हरिजागर असतो आणि अखंड विना इथं आज चालू असतो। 8 दिवस अखंड विना इथं ही सगळ्यात महत्त्वाची परंपरा आहे आणि ती अविरत या गावाने चालू ठेवलेली आहे आणि पुढेही चालू राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे। लोकांना काय सांगायचं? पंचक्रोशीच्या लोकांना आम्ही चांगल्या पद्धतीने आव्हान केलेले आहे। आमच्या या कार्यक्रम पत्रिका प्रत्येक गावात पोच केलेल्या आहेत आणि या परिसरातील जवळजवळ 15 ते 20 खेडी कार्यक्रम ऐकण्यासाठी रात्री आवर्जून असतात। दिवसा एक वेळेस कमी असतील पण रात्री कीर्तनाला संपूर्ण परिसर येत असतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम यशस्वी करतात आणि त्यातल्या त्यात यावर्षी कार्यक्रम पत्रिकेच्या शेवटी इम्प्रेशन हे कार्यक्रम पत्रिकेवर असतं आणि त्यामुळे हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज कोल्हे यांच्या मार्गदर्शनाने व्यासपीठ चालक आमचे चंद्रकांत महाराज डोंगरगावचे यांच्या मार्गदर्शनाने अतिशय सुंदर कार्यक्रम होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि निश्चित आम्ही ते पार पाडू। धन्यवाद मित्र, आपण जर बघितलं तर ही सप्त्याची पूर्वतयारी म्हणता येईल। खरं तर या ठिकाणी जे मंडप उभारला गेला आहे खूप छान पद्धतीने डेकोरेशन या ठिकाणी सजवलं गेलं आहे आणि रात्रीचा प्रसंग जर बघितला तर या ठिकाणी मोठ्या पद्धतीने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आणि या विद्युत रोषणाईमुळे गावाला एक चांगल्या पद्धतीचा एक सुंदर गाव या ठिकाणी बघायला मिळतो आहे। आता पुढे सुरुवात होणार आहे जी कार्यक्रमासाठी, त्याच्यामध्ये अनेक कीर्तनकार, मोठमोठे कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि त्यांच्या ज्ञान अमृतातून लोकांना त्यांचा संदेश त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे। आपण जर याच्यामध्ये जर व्हिज्युअलमध्ये बघितलं तर अनेक मोठमोठे कीर्तनकार या ठिकाणी आपण बघू शकतो। हरिभक्त केशव महाराज, उल्हास महाराज, संदीपान महाराज, अनेक महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थिती लागणार आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लोकांना एक ज्ञान या ठिकाणी ऐकायला, श्रवण करायला मिळणार आहे। खरं तर अतिशय छान कार्यक्रम या उमरणीकरांनी या ठिकाणी आयोजन केलं। S9 न्यूजसाठी मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार, चिंचवे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।